देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम. नागपूर महापालिका निवडणूक प्रचारात काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि महायुतीवर जोरदार टीका केली. रामाच्या नावावर मते मागणारा भाजप देशातील सर्वात मोठा भिकारी पक्ष असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. भाजप म्हणजे सगळ्यात मोठा भिकारी, रस्त्यावरचा भिकारी, पोटासाठी भीक मागतो. भगवान के नाम दे दे बाबा, पेट के लिए दे दे. आणि हे लेखाचे देवाच्या नावानं भीक मागतात. प्रभु रामचंद्र के नाम दे दे बाबा, मेरे को वोट दे दे बाबा, क्योंकि ये काम से नहीं तो राम के नाम से वोट मांगते हैं. ये सबसे बड़े भिखारी, और ऐसे भिखारी दुनिया में, भारत में ये भारतीय जनता पार्टी ने गलो गली में खड़ी करके रखे, गलो गली में, गली गली में खड़े करके रखे. महायुती म्हणजे लुटारूची टोळी सत्तेत बसली असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. यांचा एकच लक्ष, जेवढं मिळेल तेवढा भक्ष, जेवढं मिळेल तेवढा भक्ष. या राज्यामध्ये लुटारूंची टोळी बसली आहे, लुटारूंची टोळी. चोर, दरोडेखोर, जेबकतरे पुरा महाराष्ट्र लुटून खात आहेत, महाराष्ट्र लुटून. आणि राज रोसपणे लुटतायत आणि वरून इमानदारीची भाषा करतायत. यांच्यासारखे इमानदार जगात दुसरेच भेटणार नाही. इतक्या बेमानांची संख्या वाढली. आणि केवळ गरीब, ओबीसी, दलितांच्या प्रश्नांशी सरकारला देणे घेणे नसल्याचे मत त्यांनी मांडले. इनका मकसद आम आदमी, गरीब आदमी, ओबीसी आदमी, दलित, शोषित, पीडित, 12 बलुतेदार, 18 अलुतेदार यांच्याशी काही देणं घेणं नाही. काँग्रेसची मते खाण्यासाठीच अजित पवार वेगळे ठेवले असल्याचे भाष्य वडेट्टीवार यांनी केले. दूसरे बाजू में दूसरे उपमुख्यमंत्री, और ये दोनों तीनों मिलकर कैबिनेट में भी फायदे के सब कुछ निर्णय ले लेते. चाय पानी नाश्ता खाना सब साथ में खाते, तिजोरी का लूटने का काम भी साथ में करते. और चुनाव आया है तो अलग अलग लड़ते. क्यों कि कई जगह भारतीय जनता पार्टी और शिंदे गुट, शिंदे की सेना एक साथ लड़ रही, और अजीत पवार को छोड़ दिया. क्यों छोड़ दिया? क्योंकि अजीत पवार को छोड़ने का काम इसलिए हुआ है कि तो कांग्रेस के वोट खाए. अजीत पवार कभी सेकुलर हो सकता है क्या? उनका पक्ष ये हमारे विचारधारा के साथ में चलेगा क्या? अगर जातीय धर्मांध शक्ति के साथ में बैठ सकते हैं, जाती आणि धर्मांध शक्ती बरोबर जर युती करून सत्तेचा मलिदा खात असतील आणि रोज एकमेकाचे पप्पी घेत असतील, तर हे कुठे सेक्युलर असू शकतात? स्मार्ट सिटीच्या नावाखाली टक्केवारी खाली गेल्याचा आरोप त्यांनी केला. अरे यांचे ढुंगण लाल करा ना. हे सगळं चाललंय ना शहरात. विकासाच्या नावाखाली टक्केवारी वाढवून घेतली. महाराष्ट्रामध्ये करप्शनला कितकं मोठं झालंय. 25% करप्शन झालंय, 25% काहीच लाज नाही राहिली. काल परवा पाहिलं तुम्ही, तो अंबरनाथ मध्ये 2 लहान पोरीवर लैंगिक शोषण करणाऱ्यांचा सह आरोपी आपटे, याला कोऑप मेंबर केलं. याला महिलांवरील गुन्हे वाढले असून गृह खाते अपयशी ठरल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. राज्यामध्ये माझ्या भगिनी, काँग्रेसच्या लाडक्या बहिणी, भाजपच्या नाही, काँग्रेसच्या लाडक्या बहिणीनं सांगतो, 1.5 लाख महिला
मागच्या 3 वर्षामध्ये गायब झालेले आहेत. लहान मुली, तरुणी, महिला, हे गृह खातं आहे देवेंद्र भाऊकडे. रोज सरासरी महाराष्ट्रामध्ये 6 बलात्कार होत आहेत. 6 रोज महिलांचा अपहरण होत आहे. लहान मुली सुरक्षित नाहीत. आणि त्या अंबरनाथ मध्ये छोट्या मुलीचं, छोट्या बालिकेंचं लैंगिक शोषण करणाऱ्या सह आरोपीला भारतीय जनता पक्ष कोऑप मेंबर करतं, सहयोगी मेंबर करताय, म्हणजे नगरसेवक करतो. यावरून आपण लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाची नीती काय आहे. भाजपची विषवल्ली उखडून टाकण्याचे आवाहन वडेट्टीवार यांनी मतदारांना केले. और हमारे संत कहते एक टाइम भूखा रहो मगर बच्चों को पढ़ाओ. तो इसका मतलब यही है कि इस देश में, महाराष्ट्र में ओबीसी का बच्चा पढ़ना नहीं चाहिए, दलित का बच्चा पढ़ना नहीं चाहिए, आदिवासी का बच्चा पढ़ना नहीं चाहिए, पिछड़ों का बच्चा पढ़ना नहीं चाहिए. ये वैसे ही रहना चाहिए. ये इनके पीछे की मंशा है. ही यांच्या मागची भूमिका आहे. कधी सुधराल तुम्ही? कधी सुधारणार नाही. जर तुम्ही हे विचार करू शकला नाही तर तुम्ही हजारो वर्षापूर्वी जी चातुर्वर्ण व्यवस्था होती, जी वर्षापूर्वी गुलामीची व्यवस्था होती, जी धर्म व्यवस्था होती, जी जाती व्यवस्था होती, त्या व्यवस्थेमधले तुम्ही गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आमचे लोक सांगतात देश कुठे चाललाय आणि इकडे आता काय चाललाय. काय म्हणजे मला वाटतं आत्ताच देशामध्ये हुकुमशाहीच्या पहिल्या पायरीवर नव्हे तर आपण अर्ध्या पायऱ्या चढलो. लोकशाही संपत आली आहे. लोकशाही संपत आली आहे. जर उद्या तुम्ही जागरूकपणे आमच्या इकडे निर्णय घेतला नाहीत आणि तुम्ही मतदानामध्ये बदल केला नाहीत तर मी तुम्हाला सांगतो उद्या तुम्ही या स्वतंत्र भारतातले गुलाम म्हणून जगावं लागेल. आणि गुलाम इंग्रजांचं राज्य होतं. त्यावेळेचे गुलाम ठीक होते, पण या विचाराचे गुलाम तुम्ही व्हाल तर तुम्ही मात्र आयुष्यभर तुम्हाला रडत बसावं लागेल. म्हणून तुम्हाला विचार करावा लागेल. ही विनंती करायसाठी मी आलो आहे. आम्ही चोरांचे साथीदार आहे.